फ्रॉम संगमनेर. गेले 3.5 वर्ष झाले मला वेलनेस फॅमिली जॉईन करून. 16 ते 17 किलो वजन कमी केलंय स्वतःचं. आणि अजून पण 15-16 बाकी आहे. नक्कीच फॉर्म्युला वन शेकमेट प्रोटीन ऑफ फ्रेश आणि त्यासोबतच फॉर्म्युला 2 मल्टीव्हिटॅमिन सेल्युलोज सेल ऍक्टिव्हेटर आणि ऍक्टिव्ह फायबर कॉम्प्लेक्स हे सगळं न्यूट्रिशन मी यूज करते. तर जेव्हा जेव्हा वजन वाढलेलं होतं खूप सारं, तर एक डॉक्टर असून सुद्धा 4 चौघांमध्ये जात नव्हते. मी कुठे गेले तरी जेवायला तर अजिबात बसत नव्हते. पंक्तीला जेवायला बसलं की ओळखीचं एखादं वाढणार आलं की भास्करा जाड झाल्या. ते एकदा दोनदा लग्नामध्ये ते घाणेरडे अनुभव आले. भास्करा जाड जाड झाल्या, खायचं बंद करा आता तरी. हा, असं त्यांनी चेष्टेवारी म्हटलं, पण ते मनाला लागत होतं कुठंतरी. आणि प्रयत्न पण करत होते. डॉक्टर होते, माहित होते असं वजन कमी होतंय, ते होतंय, पण वळून घेणार कोणी नव्हतं. अशा रूपात माझे वेलनेस कोच नितीन कुलधरण सर मला भेटले आणि त्यांनी माझ्याकडून करून घेतलं. पहिल्या दिवशी जेव्हा माझं त्यांनी लिंक दिली व्यायामाची, तर पहिल्या दिवशी मी झोपून राहिले. बघा, हा माझा पहिला फोटो. लग्न झाल्यानंतर आम्ही जेजुरीला गेलो होतो. पहिला फोटो लग्नानंतरचा पहिला फोटो. हा लग्नानंतर लगेच जेजुरीला जातात. तर ही ती मी. तर पहिल्या दिवशी झोपून राहिली मी. मग नितीन सरांनी मला फोन केला 10:30 वाजता. केलं का वर्कआउट? म्हटलं नाही सर, आज तर मला काही जाग नाही आली, मी उद्या करेन. तेव्हा माझे वेलनेस कोच बोलले, मॅडम उद्या कधी येत नसतो. उद्या कधी येत नसतो. मग मी विचार केला त्यावर, नक्कीच उद्या कधी येत नसतो. मग त्यांनी दुसऱ्या दिवशी मला 4:30ला स्वतःहून फोन केला आणि मला उठवलं. त्यानंतर जी उठते तर आजपर्यंत उठते, कधी झोपली नाही. हा, कधीतरी एखाद्या वेळेस होते सुट्टी, पण बळाचं झोपायचं म्हणून नाही झोपत. तर वर्कआउट हे सुरू आहे. स्वतःला 1 तास देते. सध्या तर स्वतःला 2 तास देत आहे मी. आणि त्यानंतर अमेझिंग असं माझ्यामध्ये जेव्हा बदल व्हायला लागले, जेव्हा वेट लॉस व्हायला लागला, तेव्हा स्वतःचा कॉन्फिडन्स लेवल खूप वाढली. नाहीतर असं मी कॅमेरा समोर काय, असं मी कोणासमोर बोलू पण शकत नव्हते. खूप बोलका स्वभाव आहे, बडबडा स्वभाव आहे माझा, तापट स्वभावाची मी. तर कधी पण जाड असल्यामुळे काम होत नव्हतं. तर काम करायला खूप त्रास व्हायचा. आणि मग काय व्हायचं, त्याचा स्ट्रेस, टायमिंग मध्ये काम नाही झाले का त्याचा स्ट्रेस माझ्या मुलावर निघायचं. त्यात जास्त सफर माझ्या मुलाने केलंय माझ्या वाढलेल्या वजनामुळे. कारण खूप मारायची मी त्याला. एक माहितीये मुलांना मारायला नको हे, पण काय व्हायचं, काम नाही झालं का चिडचिड व्हायची. नवऱ्यावर नव्हते काढू शकत, कारण डॉक्टर इथं नव्हतेच, डॉक्टर पुण्याला राहायचे. मग कोणावर काढणार? मुलं आला की त्यालाच फटकून काढायचे, खूप मारायचे. म्हणजे लिटरली मला त्या गोष्टीचं आता आठवलं तर वाईट वाटतं. येस, माझं जाड झाल्याचं सगळ्यात जास्त त्रास माझ्या मुलाला झालेला आहे. इकडे अंश, तुम्ही ब्लर काढा ते. किती मारायचे तुला मी? नीट सांग. खूप मारायचे. हा, खूप. का बरं मारायचे? स्ट्रेस होता. हा? मानसिक चिडचिड व्हायची माझी. आणि त्यानंतर सगळ्यात जास्त वजन वाढल्यामुळे मेंटली डिस्टर्ब व्हायचे मी. चिडचिड व्हायची. छोटं पण कारण मला खूप हायपर करून टाकायचं. छोट्यातलं छोटं कारण सुद्धा, त्याने सुद्धा मी खूप हायपर होऊन जायचे. आणि त्यानंतर जेव्हा वजन कमी व्हायला लागलं, त्या सगळ्यात पहिला प्रॉब्लेम माझा टाच दुखायचं थांबलं माझ्या. त्यानंतर माझं एचबी कधी वाढत नव्हतं. 9, 8, 9 एचबी राहायचा. एचबी वाढायचं याच्यात कुठलाच घटक नाही, एचबी वाढायला असं कुठलाच घटक नाही याच्यात. पण पण माहित नाही कसं काय एचबी वाढायला लागला. त्याचा अर्थ कुठेतरी बॉडीमध्ये डिस्टर्ब झालेलं होतं, कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम यायला लागलेला होता. आणि मग ते ऑटोमॅटिक सॉल्व्ह व्हायला लागलं. आणि एचबी आता 12, 11, 12, 11, 12 असं कंटिन्यू असतो. भरपूर वेळा चेक केला. एक डॉक्टर आहे, त्यामुळे 5-5, 6-6 महिने झाले की स्वतःचा पूर्ण ब्लड चेकअप, ब्लडच्या रिपोर्ट्स मी स्वतःच्या काढून घेत असते. तुम्ही सुद्धा सगळ्यांनी आपले आपले रिपोर्ट्स काढून घ्यायचे असतात. 5-6 महिने झाले की आपला स्वतःच्या सगळ्या टेस्ट करून घ्यायच्या असतात. तसं त्याप्रमाणे मी स्वतः 5-6 महिने झाले की स्वतःच्या लिव्हर फंक्शन टेस्ट असतील, किडनी फंक्शन टेस्ट असतील, स्वतःचे एचबी प्रोफाईल, सीबीसी, क्रिएटिनिन वगैरे सगळ्या सगळ्या गोष्टी मी हे लिपिड प्रोफाईल, ह्या सगळ्या टेस्ट मी स्वतःच्या करत असते. थायरॉइड. त्यानंतर प्रत्येक, आणि वजन कमी करण्यासाठी अगोदर कडू जिरे असेल, ओवा, त्याची काय ते करायचं, गरम पाण्यात घ्यायचं. भरपूर वॉमिटिंग व्हायच्या, पण कुठंच काही वजन कमी होत नव्हतं. त्यानंतर आमच्या आई म्हणे की विक्स पोटाला लावून झोपलं की पोट कमी होतं. भरपूर विक्सच्या बॉटल लावल्या, कुठं 1 इंच पण कमी नाही झालं. काय प्रयत्न केले, खूप परत. सगळ्यात महत्वाचं, लग्नाच्या अगोदर बारीक होत नव्हते म्हणून माझी मम्मी एका बाबाकडे घेऊन गेली. माझ्या पोरीला कोणी काही केलंय का? हा, पोरगी माझी बारीकच होत नाही. लग्न पण जमायला प्रॉब्लेम येतोय.
हा, तर बाबा बोलला कधीच बारीक होणार नाही. हा, तर ते बाबाला नंतर मम्मीला म्हटलं जाऊन सांग की माझी पोरगी बारीक झाली आता. तर मम्मीला आणि वडिलांना खूप सारं टेन्शन यायचं. मुलगी डॉक्टर तर आहे, पण तरी पण जाड आहे, त्यामुळे नक्की लग्न जमायला प्रॉब्लेम येत होते. कोणी पण डॉक्टर मुलांना कसं पाहिजे जाते. तर मग त्या असं करत करत भरपूर सारा त्यानंतर 2 सेक्शन झाले, सिझेरियन सेक्शन. भरपूर साऱ्या लेडीजचा प्रॉब्लेम असतो, जॉईन करायचंय नाही मॅडम 2 सीझर झालेले. काय होतंय 2 सीझरला? माझे पण झालेले 2 सीझर. सगळ्यात महत्वाचं माझ्या थाईज मध्ये मसल्स नाहीये. हे मी कधी सांगितलेलं नाही कॉलवर. माझ्या थाईज मध्ये मसल्स नाहीये. माझा एक छोटासा ऍक्सिडेंट झाला होता 12वीत असताना. द्राक्षाचे बाग असतात, त्याला पावडर मारण्याचं जे ब्लोअरचं मशीन असतं, त्या ब्लोअरच्या मशीन मध्ये मी अडकलेले होते. तर तेव्हा माझं डिग्रायडमेंट झालं, सेप्टिक झालं होतं थाईज मध्ये, मांडीमध्ये पूर्ण. तर पूर्ण ह्या स्किन, इकडची स्किन काढून इकडे टाकलेली आहे. त्यानंतर आतमध्ये मसल सुद्धा नाहीये. त्यामुळे तिथल्या फॅट लॉस व्हायला तिथे पूर्ण फायब्रोसिस झालेलं आहे त्या पायामध्ये. त्यामुळे ते माझं कधी बारीक होऊ शकत नाही फायब्रोसिसमुळे. झालं तर एकच पाय बारीक होईल, दुसरा पाय बारीक होण्याचे चान्सेस खूप कमी आहे. तर ही माझी मेडिकल इश्यू आहे. तर त्या गोष्टी सुद्धा आहे माझ्या वेट लॉस मध्ये अडथळे आणणार आहे. तर आजपर्यंत कधी कॉलवर शेअर केलेल्या नव्हत्या. एकदा माझ्या काकूने सांगितलं होतं कॉलवर. तर त्याला झाले जवळजवळ त्या गोष्टीला आता 20 एक वर्ष होत आले. तर तेव्हापासून त्या गोष्टींना मी सफर करते. आणि तरी पण त्या गोष्टी लावून नाही करत की आज माझ्या पायात मसल नाही, मग मी कसं काय व्यायाम करायचा. तरी पण मी स्वतःला 1 तास देते, सध्या 2 तास देते. आणि असं करत करत ही माझी वेट लॉसची जर्नी तुमच्या समोर सांगितली मी थोडक्यात. येस. आणि आता पीसीओडीचा प्रॉब्लेम पण माझा सॉल्व्ह झालाय. सगळ्यात महत्त्वाचा, पीसीओडीचा प्रॉब्लेम भयंकर होता. 2-2, अडीच महिने डिरेक्टली मेन्स्ट्रुअल सायकल माझी डिले व्हायची. तर ती आता रेग्युलर व्हायला लागली, रेग्युलर यायला लागली. आणि एकदा की हार्मोन्स सगळे तुमचे नॉर्मल झाले की तुमच्या सगळ्या ऑल बॉडीतल्या कंडिशन्स ज्या असतात त्या सगळ्या नॉर्मल व्हायला लागतात. येस. आणि त्यासाठी वुमन चॉईस हे महत्वाचं न्यूट्रिशन आहे. सकाळी उठल्या उठल्या वुमन चॉईसची एक न्यूट्रिशनची टॅबलेट मी घेत असते. येस. तर थँक्यू सो मच माय वेलनेस कोच नितीन कुलकर्णी सर. त्यांनी मला, ते आज इथे ऐकायला नाही आता, पण त्यांनी मला ही दिशा दाखवली नसती तर आज मी स्वतःमध्ये बदल करून तुमच्यामध्ये बदल करण्याचा पण प्रयत्न केला नसता. येस. पुन्हा एकदा मी थँक्यू म्हणेल माझ्या वेलनेस कोच साठी की त्यांनी मला ही दिशा दाखवली. येस, थँक्यू.